महाराष्ट्र राज्याचे व कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय सतेज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आमच्या कुटुंबियाचा प्रवेश होत आहे. म्हणजे हा प्रवेश होताना एकदमच बाबा भाजपमधनं मी का आलो इकडे का आलो हा विषय आहे. गेले 28 वर्ष म्हणजे आबाजीनेच मला नेलं होतं शिरोलीला. आबाजी बरोबर आहे काय? 28 वर्षे झाले त्याला. 28 वर्षे मी एका माझी कुटुंबाशी प्रामाणिकपणे 28 वर्ष मी काम केलं राहिलो. त्यातले 28 वर्षामध्ये 14 वर्ष 2009 साली म्हणजे पाटील साहेब पण आमदार साहेब पण माझ्याबरोबर त्यावेळी होते. 2009 नंतर माझी आणि साहेबांची जरा फारकत झाली. मी बाजूला पडलो. कालांतरानं मी बीजेपीत गेलो. खरं ते त्यानंतरचा काळ जो परत 14 वर्ष आहे हे खरं म्हणजे मला वनवास मी भोगला आहे. त्या वनवासामध्ये मी भाजप पक्षासाठी इतकं चांगलं काम केलं आहे म्हणजे कौतुक हे माझे विरोधक पण करतात आणि नेते मंडळी पण करतात म्हणजे दादा असो किंवा इतर करतात. परंतु या काही वर्षामध्ये हे परत पहाडी कंपनी ज्यावेळी जॉईन झाली ते साहेब जी प्रामाणिक कार्यकर्ते जे माझ्यासारखे आहेत असं भाजपमध्ये त्या सगळ्यांना डावलं गेलं जाते. म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस असून मला केबिन आहे, फोन आहे, सगळं काही अगदी कार्यालय छान आहे, सगळं आहे. तर दोन्ही हात त्या खुर्चीला बांधलेले आहेत, दोन्ही हात माझे बांधलेले आहेत. त्या खुर्चीचा काही उपयोग नाही. म्हणजे एखादं काम जर एका गरिबाचं किंवा कार्यकर्त्याचं जर करायचं म्हटलं आज जिल्हा सरचिटणीस म्हटल्यावर आपल्याकडे लोक त्या नजरेनं बघत असतात की बाबा ह्याचं माझं काम आहे आणि हे आहे. त्यावेळेनं आपल्याला लोकांच्याकडनं मागणी होते की बाबा हे संजय हे काम झालं पाहिजे. तर आम्ही ज्यावेळी ते प्रयत्न वरिष्ठांची ज्यावेळी करतो त्यावेळी काही शून्य म्हणजे ते कामाची का तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कट्टर आणि कार्यक्षम कार्यकर्ते असल्यामुळं ह्या नेत्यांच्याकडनं आम्हाला काहीही सपोर्ट मिळत नाही. आणि प्रत्येक गोष्टी आता जिल्हा कमिटी आल्या प्रत्येक कार्यकर्त्याला म्हणजे आता कुलदीपनं पण आता खरं म्हणजे तो पण भाजपमध्येच होता. गेल्या काही महिन्यावर तो काँग्रेसमध्ये आला. का आला तर गेले 4 वर्ष त्याला साधं म्हणजे भाजपचं सुद्धा आम्ही कित्येक वेळा सांगितलं त्याला साधं पत्र पण त्यांना म्हणजे पद पण देता आलं नाही. जिल्हा कमिट्या होत्या कार्यकर्त्यांना दिल्या पाहिजेत. शासनाच्या स्कीम आहेत. 7.5 वर्ष आज जवळजवळ सत्ता भाजपनं आमच्या भोगलेली आहे. त्यातल्या कार्यकर्त्यांना काही ना काहीतरी बाबा हे दिले महामंडळ असो किंवा जिल्हा कमिट्या तरी द्यायला पाहिजेत. किती फसवणूक इतकी त्या कार्यकर्त्यांची झालेली आहे. माझी अशी नाही आहे. सगळ्याच कार्यकर्त्यांची साहेब तुम्हाला मी सांगतो आपली ज्यावेळी सत्ता येईल काय 100% येणार तर निम्मी भाजप नाही तुमच्या जवळ आणली तर संजय सावंत नाव सांगणार नाही. आत्तासुद्धा यायला तयार आहे. जर राजेश क्षीरसागरांना जर तिकीट मिळालं नसतं आणि जर मुन्ना माडकांच्या मुलग्याला तिकीट मिळालं असतं तर मी आत्ता तुमच्यासमोर का नाही महाराष्ट्र बॉडीवर असणारे सुद्धा सदस्य किंवा सचिव हे तुमच्याजवळ 100% यायला तयार आहेत. 100% तेवढी आपली सत्ता येऊ दे. निम्म भाजप तुमच्याकडे 100% येणार. कारण का या आमच्या भाजपच्या नेत्यांना कंटाळले प्रत्येक गोष्टीत. मला आता जिल्हा नियोजन समिती आहे बघायला गेलं तर नाना कदम, अमोल साहेब आणि मुन्ना साहेब अहो दुसरे कार्यकर्ते काय आहेत का नाही. जिल्हा कमिटीमधून जे फंड्स येतात ते सगळं ह्यांच्याकडेच असतात. आता दादांना सुद्धा आम्ही विनंती केली की आमच्यासारखे राबणारे कार्यकर्ते आहेत. आज आम्ही नगरसेवक नाही आहे तर आमच्याकडे या भागातली कामं व्हावी, रस्ते व्हावे, गटर व्हावे म्हणून काही म्हणजे बरेचसे लोक येतात. आम्हाला काहीतरी फंड्स पाहिजेत ना. यासाठी आम्ही दादांना सुद्धा आम्ही हे केलं की 5 कोटी तुम्ही आमच्या भाजप पदाधिकाऱ्यांना साहेब द्या. विनंती केली त्यांना. तर देतो फक्त याला सगळ्यात म्हणजे गाजर हे महत्त्वाचं. तिथं मोठं गाजर ठिकाण म्हणजे कार्यालयात टाकायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत बघायला गेलं की नाही ठीक आहे ह्या महिन्यात देतो त्या महिन्यात देतो हे प्रत्येक गोष्टीत आम्हाला हे केलं असते. हे जे आमची जी कुचुबना जी तिथे होते प्रत्येक ह्याच्यात तर त्या ह्याला वैतागून आणि शिवाय काय या भागात बघायला गेलं तर एक नया पैसा बजेट नाही. म्हणजे आमदार भाजप भारतीय जनता पक्षाचं आम्ही अमोल साहेबांना बऱ्याच वेळा सांगितलं की बाबा इकडे का ग्रामीण भागाला तिने बजेट देत आहे तसं ह्या भागातल्या पण काही समस्या आहेत. ह्या इकडल्या पण समस्या आहेत त्या तुम्ही सोडवल्या पाहिजेत. ह्या 7.5 वर्षात जास्तीत जास्त साहेब 30 ते 35 लाख रुपये बजेट 2 मतदारसंघामध्ये दिलं असेल 7.5 वर्षात. म्हणजे आमचं नाव अस्तित्व हे आमच्या फक्त नावावर आमच्या कामावर वैयक्तिक कामावर आम्ही टिकवले साहेब. कित्येक वर्ष आता 95-2000ला आम्ही नगरसेवक होतो. 2000 नंतर किती वर्ष झाली सांगा.
हे कार्यकर्ते टिकवणे, हे काम आपलं नाव टिकवून राहणे यासाठी किती कष्ट करावं लागते. त्याला कोणतरी नेता खंबीर असल्याशिवाय ही कामं होतच नाहीत. पण तुमच्यासारखं नेतृत्व खरं म्हणजे 2009 माझी खरं म्हणजे चूक झाली साहेब. तुम्ही मला इतकं रिक्वेस्ट केलं मी तुमचं ऐकलं नाही. फक्त त्या आबाजीने नेलेल्या शिरूरच्या प्रेमापोटी मी तिथं जरा थांबलो असं आहे. आणि कारण काय आज बघायला गेलं तर माझे त्यांचे काहीही उपकार नाही. ज्यावेळी माझ्या घरावर ज्यावेळी संकट आली, ज्यावेळी खरोबर त्यावेळी आली तर खंबीरपणे त्यावेळी मी आणि साहेब ज्यावेळी एकत्र होतो, काँग्रेसमध्ये होतो, त्यावेळी साहेब अगदी खंबीरपणे माझी आई म्हणजे आता मी भावनांश म्हणून सांगतो, ते 2 वर्षे ॲडमिट होती. साहेबांनी तिथं हे केलं हॉस्पिटलमध्ये सगळी सेवा त्यांनी केली. बिलासाठी त्यांनी माफ केलं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे बँकेचा एक विषय होता माझी सेटलमेंटची, सांगायला काय हरकत नाही. सामान्यच आहे मी. स्वतः पायऱ्या चढत सागर येवले म्हणा पळा की तुम्ही साहेब कसं टुन पळते. हां तुम्ही कसं पाठीमागे सर अखरोखर तुम्हाला सांगतो 7 लाखाचं लोन माझं 3.5 लाखावर साहेबांनी आणलं. तरीसुद्धा काही माझ्या मित्रमंडळींनी जमा करून असे बाळासाहेब गोटा पाटील म्हणा ते अगदी छानपैकी ते माझं ते कर्ज मुक्त झालं. म्हणजे साहेब स्वतः चालत येतात म्हणजे चेष्टा नाही आहे. स्टेट बँकेचं सुद्धा ह्या जी शाखा आपल्या इथं आली ती यायच्या अगोदरसुद्धा मला साहेब स्टेट बँकेच्या प्रबंधकाला भेटायला जिना चढून तिथं पण आले. तिथं मीटिंग घेतली की बाबा असं असं आहे आणि हे या संजयला बाबा या त्याच्या जागेत त्याला काहीतरी पोटपाणी भाडे सुरू होईल ह्या पद्धतीनं ते स्वतः आले. तिथं सांगितलं की माझी जागा अपुरी असल्यामुळं ते झालं नाही. खरं साहेबांचे इतके उपकार आहेत साहेब. ह्या माध्यमातून आज मला इथनं पुढं ते उपकार फेडायचा तुम्ही चान्स द्यावा अशी मी तुम्हाला खरोखर विनंती करतो. आणि तुम्ही काय काळजी करू नका. या केशर चौक ते जीवाणा पार्क ह्यामध्ये देशमुख साहेब आणि ज्याचे सावंत साहेब ज्यावेळी एकत्र येतात साहेब तुम्ही इकडे फिरकायची काही गरज नाही. देशमुख साहेबांची ताकद इतकी मोठी आहे. ॲडिशनल माझी तिथं आता जोडली गेलेली आहेत. तुम्ही फिरकायची गरज नाही. ऋतुराज पाटील साहेब हे असंख्य मतांना हजारो मतांना हे निवडून येणार. हे 100% काळाची गरज आहे. तेवढं मी 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.